हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्याला वेळेअभावी जो आपण व्यायाम करू शकत नाही किंवा योगासनं करू शकत नाही, तर त्यासाठी आपण फक्त मोजून 10 मिनिटात आपण हातांच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. याच्यात ह्या सूक्ष्म हालचाली सर्व वयोगटासाठी महत्त्वाच्या आहेत. अतिवृद्ध असतील, वृद्ध असतील, त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचे आहेत. कारण की हालचाली न झाल्यामुळे आपले जे स्नायू आहेत किंवा सांधे आहेत यांचा योग्य व्यायाम न झाल्यामुळे तर त्याच्यात दुखणं सुरू होतं किंवा त्याच्यात वात निर्माण व्हायला सुरू होतं. तर आपण त्याचं उत्तर म्हणून कमी वेळामध्ये म्हणजे मोजून 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण हाताच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर ह्या सूक्ष्म हालचाली आपण कधी करू शकतात, म्हणजे जर समजा आपल्याकडे 5 मिनिटं असतील, आपण बसलेलो असणार, तर त्या बसल्या बसल्या आपण त्या हालचाली करू शकतो. तर त्यामुळे वेळेअभावी जे आपण टाळतो व्यायाम करणं किंवा योगासनं करणं, तर ते न टाळता आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये कुठेही बसल्या बसल्या हे आपण आसनं करू शकतो. मग हे आपण या सूक्ष्म हालचाली ज्या आहेत त्या खाली बसून किंवा ज्यांना खाली बसणं शक्य नसेल तर ते खुर्चीवर बसून देखील करू शकतात. तर चला आपण सुरू करूया. सर्वप्रथम मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. ज्यांना मांडी घालून बसणं शक्य नसेल ते पाय लांब करून बसू शकतील किंवा साधी मांडी, किंवा ज्यांना खाली बसणं शक्य नाही ते खुर्चीवर बसून करू शकतात, पलंगावर बसून करू शकतात. तर महत्वाचं काय, फक्त हालचाल होणं महत्वाचं आहे. तर याच्यात फक्त दक्षता घ्यायची, मान पाठ एका सरळ रेषेमध्ये, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत. आता सर्वप्रथम आपण बोटांची उघडझाप करणार आहोत. फक्त बोटांची उघडझाप, संथ व सावकाश. आपलं संपूर्ण लक्ष त्या हालचालींवर. हात खांद्याच्या सरळ रेषेत, मान सरळ, पाठ सरळ. अशा प्रकारे 10 वेळा केल्यानंतर हात खाली. त्यानंतर परत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. आता आपल्याला मुठी वळायची, घट्ट मुठी. बोट एकमेकांपासून जास्त लांब, एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा. वरच्या दिशेने बोट ताना साईडला स्ट्रेच करा. त्याच्यानंतर मुठी वळायची. एक प्रकारे ताण आपल्या स्नायूंना द्यायचा आहे, जेणेकरून स्नायूंची जी ताण शक्ती आहे ती वाढेल. संथ व सावकाश 3. या हालचाली माझ्या सोबतच करायच्या आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच्यानंतर आता आपण बोटांची झाली, आता मनगटाची आपण सूक्ष्म हालचाल करणार आहोत. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. मनगटाची खालच्या दिशेने हालचाल. मनगट 90 अंशामध्ये खाली घ्यायचंय, 90 अंशामध्ये सरळ करायचंय. हात आपले सरळ असतील खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. जसं आपण एखादी वस्तू ढकलण्यासाठी जसं आपण हे करतो, मनगट जास्तीत जास्त, तर बोटं आपल्याकडे वळायची आहेत. बोटं जास्तीत जास्त खालच्या दिशेने वळायची आहेत. संथ व सावकाश 4, 5, 6, 7. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. 8, 9, 10. तर आपण हे 5 आवर्तन, 10 आवर्तन आपल्या शक्तीप्रमाणे करू शकतो आपण. त्याच्यानंतर आता मनगटाची उघडझाप झाल्यानंतर आता मनगटाची गोलाकार हालचाल. आपली मुठी वाढवून घ्यायची. उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचंय आणि आता गोलाकार हालचाल. पाच वेळा केल्यानंतर उलट्या दिशेने 5 वेळा. आपलं संपूर्ण लक्ष त्या स्नायूंवर, तिथल्या हालचालींवर. आपले हात जे आहेत, आपण कुठलेही कार्य जे करतो ते आपण आपल्या हाताने करतो, म्हणून
आपल्या हाताच्या सूक्ष्म हालचाली खूप महत्वाच्या आहेत. आता डाव्या हाताची मूठ वाळायची आहे, उजव्या हाताने मनगट पकडायचंय. आपलं शरीर जे हे एक साधन आहे. आपलं जे आपण नित्य कर्म करतो त्याचं साधन आपलं शरीर आहे आणि महत्वाचं त्याचे आपले हात जे आहेत त्याच्याने ते कार्य घडत असतं. आता उलट्या दिशेने संथ व सावकाश गोलाकार हालचाल. अशा प्रकारे मनगटाची गोलाकार हालचाल झाली. त्याच्यानंतर आता आपण कोपराची उघडझाप करणार आहोत. तर उजवा हात जमिनीच्या दिशेने सरळ, बोट जमिनीला टेकलेली, डाव्या हाताने मनगटाला सपोर्ट द्यायचा आहे, कोपराला सपोर्ट द्यायचा आहे. आता श्वास घेत आणि या सूक्ष्म हालचाली करताना श्वासाची जोड द्यायची आहे. श्वास घेत आत, श्वास घेत खाली, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती, श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती, श्वास सोडत खाली. अशा प्रकारे आपण 10 वेळा या हालचाली करायच्यात. त्याच्यानंतर आता डावा हात सरळ, उजव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे कोपऱ्याला. संत व सावकाश 2 3 4, आपल्याला शाबाशी द्यायची आहे 6 7 8 9 10. अशा प्रकारे कोपऱ्याची उघडझाप झाली. आता आपण कोपऱ्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. उजव्या हाताच्या कोपऱ्याला डाव्या हाताच्या तळहाताने सपोर्ट द्यायचा आहे. कोपऱ्याची गोलाकार उघडझाप माझ्यासोबतच करायची. श्वास घेत आत, श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती. हा जो तळहात आहे आपला चेहरा त्या तळहातात पाहायचा आहे. संथ व सावकाश. आता उलट्या दिशेने जेवढं आपण हळू करणार तेवढं छान आहे आणि संपूर्ण लक्ष त्या हालचालींकडे. मान पाठ एका सरळ रेषेत. आता डाव्या हाताच्या कोपऱ्याची गोलाकार उघडझाप, उजव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे. आता उलट्या दिशेने संथ व सावकाश. आपलं संपूर्ण लक्ष त्या हालचालीवर, त्याला श्वासाची जोड. श्वास सोडत खाली, श्वास सोडत वर. अशा प्रकारे आपल्या कोपऱ्याची उघडझाप झाली. आता त्यानंतर परत आपण आता कोपऱ्याची उघडझाप पाहणार आहोत. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आकाशाकडे. श्वास घेत दोन्ही बोट जे आहेत आपल्या खांद्यांवर, हात सरळच असतील. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. अशा प्रकारे आपण आपल्या श्वासाची जोड द्यायची आहे. याच्यानंतर आता आपण खांद्यांची गोलाकार हालचाल पाहणार आहोत. तर आपल्या बोटांनी आपल्या खांद्याची जी बटन्स आहेत हे पकडायचे आहेत. तर माझ्यासोबत करूया किंवा एकदा पाहून घ्या फक्त. हे बघा, हे आपले कोपर जे आहेत ते जोडून मागे न्यायचे आहेत. आता मागच्या दिशेने आपले हे जे हात आहेत हे असे टेकले गेले पाहिजे आणि कोपर एक जवळ आणू. अशा प्रकारे खांद्यांची गोलाकार हालचाल करायची आहे. वरून खालच्या दिशेने श्वास घेत वरती,
श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. मान आपली सरळच असेल, फक्त खांद्यांची उघडझाप आहे गोलाकार. आता उलट्या दिशेने बघा, मी खालून आपण वरती करणार आहोत. तर मागच्या दिशेला कसं दिसतं बघा, हे बोट असे एकमेकांना जोडलेले पाहिजे. याच्याने आपली छाती रुंद होते, उंची वाढण्यास मदत होते लहान मुलांनी जर केलं तर. आणि आपल्या छातीचे जे स्नायू आहेत त्यांचा चांगला व्यायाम झाल्याने जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरात जाण्यास मदत होते. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांची ऑक्सिजन लेवल कमी असेल किंवा ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, जे रात्री समजा झोपताना ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, त्यांनी जर या सूक्ष्म हालचाली केल्या तर त्यांचा जास्तीत जास्त ऑक्सिजन त्यांच्या शरीरातील आणि जास्तीत जास्त जर ऑक्सिजन शरीरामध्ये आला तर रक्तविसरण वाढतं. आपल्या रक्तामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन वाढल्याने आपल्याला दिवसभर उत्साह मिळतो. तर अशा प्रकारे आपण या ज्या हाताच्या सूक्ष्म हालचाली केल्यात तर याचे सर्वांगीण आपल्याला लाभ मिळतील. आपली जी मसल टोन आहे तो वाढेल, जास्तीत जास्त प्राण आपल्या शरीरात जाईल आणि तिथल्या हालचाली त्या स्नायूंच्या किंवा त्या सांध्यांच्या हालचाली झाल्यामुळे तिथले जे सांधे आहेत ते लवचिक होतात, मजबूत होतात. तिथली जो वात असेल किंवा जी विषारी द्रव्ये आहेत ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे आपण नित्य या सूक्ष्म हालचाली करा हातांच्या, तर आपल्याला नित्य आनंद मिळेल. तर चला नित्य योग आनंद करूया. हरिओम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या नित्य योग आनंद या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हरिओम.